नमस्कार, मी पशुमित्र सुयोग शेटे. स्वागत आहे तुमचं पशुमित्र सुयोग शेटे या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये. तर आज आपण अकोले तालुक्यातील आंबडगाव या ठिकाणी आलोय. मिलिंद नायकवाडी यांनी एक आदर्श गोठ्याचं नियोजन केलेलं आहे. एकदम छान पद्धतीने ओपन गोठा म्हणा, गायांचं नियोजन म्हणा, सर्व गोष्टी एकदम प्रॉपर केलेल्या आहे. तेच आज दूध उत्पादकांना मार्गदर्शन त्यांनी करावं आणि यातून जे आपले दूध उत्पादक आहे त्यांना काही फायदा होईल त्यासाठी आज आपण त्यांची एक छोटीशी मुलाखत घेण्यासाठी आलेलो आहे. भाऊ, तुमची ओळख करून द्या. नमस्कार, मी मिलिंद नायकवाडी, राहणार आंबड, तालुका अकोले, जिल्हा अहिल्यानगर. तर आज आपण आहे ना, त्यांनी जे शून्यातून उभं केलं या सर्व गोष्टींवर चर्चा करणार आहे. तर मिलिंद भाऊ, तुम्ही ह्या धंद्यामध्ये कधीपासून आले मी 2017 पासून या धंद्यामध्ये आहे. आणि तुमची सुरुवात कशी झाली या धंद्याची? 2017ला घरच्या गोठ्याच्या वडिलांच्या 6 गाय होत्या. त्या 6 गायांवरती ठरवलं की हा दूध धंदा आपण चालू करायचा. त्या 6 गायांवरती आपण दूध धंदा चालू केला. चालू केल्यानंतर मग गोठा थोडा मोठा गेल्यामुळं बाहेरून मार्केटवरून गाय आणणं गरजेचं होतं. दूध जास्त मिळावं किंवा उत्पादन वाढावं, त्यामुळे प्रॉफिट वाढेल हे त्या मागचं कारण होतं. मग त्यात झालं असं की या गाय घेतल्यावरती एक गाय मार्केटला खरेदी केली. आणि मग त्या ड्रॉबॅक झाला की गाय आणली, गायला सडमुका, जार पडायला अडचण, दूध न देणे, गाय गोठ्यात मॅच न होणे, असे बरेचसे प्रॉब्लेम आले. भरपूर गाय खरेदी केल्या, 43 गाय खरेदी केल्या 2017 ते 19 पर्यंत. पण मग त्यावरती थांबवून घेतलं. नाही, जिथं कुठं गणित चुकतंय. आणि त्यावेळेस चाऱ्याचं व्यवस्थापन पण आपलं काय प्रॉपर नव्हतं. त्यावेळेस गिन्नेवर ऊस, वाडे, मका बाहेरून चारा आणायचं, रोज 4 माणसं बघायचे, ते आणायचं, ते टाकायचा, हॅरेसमेंट जास्त. आणि इकडे कंडक्शनचा बिझनेस चालू असल्यामुळं इकडे जाणं येणं जास्त, थोडं लक्ष द्यायला त्रास व्हायचा. दोन धंदे. हा, मग नियोजन असं केलं की म्हणलं आता यावरती करायचं काय. मग त्याला ऑप्शन असा निवडला की लोक पंजाबवरून गाय आणतात, बाहेरून गाय आणतात. मग बाहेरून गायला लोक 70 लिटर, 60 लिटर, 90 लिटर पण दूध काढतात. त्यावेळेस आपण ठरवलं एवढं लोक दूध काढतात, मग कसं काढतात. मग त्यावरती अभ्यास केला किंवा पंजाब काय करत. मग त्यात जाणवलं कसं, पंजाबमध्ये ब्रिडिंगवर काम केलं जातं आणि प्रॉपर चाराचं मॅनेजमेंट, फिडिंगचं मॅनेजमेंट त्यांचं प्रॉपर आहे. गव्हाचा भुसा असेल, गव्हाचा मुरगाच असेल, मक्याचा मुरगाच असेल, यामुळे काय होतं, प्रोटीन युक्त चारा काय ना कंटिन्यू 12 महिने मिळतोय. मग आपल्याकडे ते नव्हतं. म्हणजे ठीक आहे, हा अनुभव चांगला आहे. मग आपण काय केलं, त्यावरती एबेस कंपनीच्या आपण सिमेंट वापरले, त्यावर ब्रिडिंगवर काम केलं. ब्रिडिंगवर काम करताना मग जे काही चांगलं धुवायचे आपल्या त्यांना शॉर्टेज सिमेंट भरणं बघा. मग त्या हिशोबाने मग ब्रूट, रोडिओ आता आला आपल्याकडं, ब्रूट, त्यानंतर पायपर, डस्टर, ज्युपिटर, जे बोल आपण भरले त्यावेळेस. मग 19 ते 20-21 पर्यंत आपण चालू नाही केला, आपला 21 पर्यंत आला तो. मग नंतर दुधाचं प्रमाण आपलं बऱ्यापैकी प्लस झालं. 300, 350, 400 आपण दुधावर गेलो. 21 नंतर जे ब्रूट नवीन लॉन्च झाले आपण ते वापरण्यास चालू केले. पण मग 21 नंतर काय केलं, 2020-21 ला मला आता मोरू घासावर गाय आणायची आपल्याला. म्हणजे काय करायचं, बाहेरचा जो चारा आहे तो बंद करायचा, तो पूर्ण बंद करायचा. बिल्डिंगवर काम चालू केलं. पण मग 4 दिवस आपण होत नव्हतं. मग निर्णय असा घेतला की बॅगा भरणं काही शक्य नाही, इम्पॉसिबल आहे. मग छोटा खड्डा मारलाय ट्रायल बेस, 30-35 जणांचा एक खड्डा घेतला. लोक आजवर जाणार आहे ना, बघा ये येडाय म्हणे, एक खड्डा केला करणार, हा मुरघास साडल्यावर करणार काय. पण मला एक माहित होतं की मुरघास हा प्रॉपर प्लेस केला, प्लेसिंग केल्यावर त्यामध्ये पाणी गेलं बरोबर तर त्याला काय होणार नाही, होत नाही. किंवा थोडासा खराब बी झाला तर आपलं चाऱ्याचं नियोजन प्रॉपर होईल. 100%. तो ट्रायल बेसला आपण खड्डा मारला, 30-35 टनाचा खड्डा रस्त्याच्या कडेला मारल्यावरती तो मुरघास आम्ही एक 35-40 दिवसानंतर ओपन केला, फोडला, एकदम छान निघाला. मग तोच खड्डा मी 1 वर्ष भरला. म्हणजे पहिले 3 महिने, परत 3 महिने भरला, म्हणजे तो 4 वेळा भरला. मग तो क्लिअर झाला. तोपर्यंत चारा इकडलं काही मुरघास काय असं मिक्स होता. मग 22 नंतर खरी असं 100% काय मुरघासावर कशा घ्यायची, म्हणजे बाहेरचं जरा वापरायचं नाही. काय व्हायचं किंवा 4-4 माणसं ठेवायचे, गोट्यात 2 भाई, 4 माणसं, चारा आणणे, ट्रॅक्टरचं डिझेल, ट्रॅक्टरचा मेंटेनन्स, खर्च जास्त व्हायचा. बसत नाही ना. एवढ्या काय. मग नंतर काय ब्रिडिंगवर काम करता आपल्या कालोडी प्लस झाल्या, वाढल्या, गायची संख्या आपली प्लस झाली. मग 45-50 गाय आपण त्यावेळेस आलो. मग खड्डा मोठा केला, 1.5 टनाचा बंकर करायचं. 1.5 टनाचा बंकर केल्यावरती मग ठरलं असं की आपल्याकडे मका जे घेतो आपण, आपल्याकडे मका गुंठ्यावर 2,000 गुंठा, 2,500 गुंठा. मग ही मका घेऊन ज्यावेळेस एकरी आम्ही कटिंग करतो ना, तर मॉइश्चर मायनस असलं की मग कटिंग करताना पूर्ण 1 एकर मका चांगली असली 17-18 टनाची पूर्ण मका निघत नाही. बरोबर. मग ती पण बरोबर बसत नव्हती. केलं काय, सिन्नर पाट्यामधल्या मका
खरेदी करायच्या टनेजवर. टनेजवर हा. म्हणजे जे वेट भरण त्याचे हो हो हो. मग ती माका परवडायची. ती माका परवडायची कशी की पूर्ण प्लॉट कटिंग केली तिकडे वन टाइम मग ते व्हायचं. हा मग समजा आता इकडे जर आपल्याला एका टनासाठी 2-3 गुंठे हो. लागली तर शंभर तिथे टक्के. 6,000 रुपयाला हा पडतं. हा असं आणि व्हायचं. जर तिकडे टनेजवर 2,000 रुपये असेल तर ते त्यांनी कोणता पडायची. हा मग असा विषय आहे. मग तिथे पण प्रॉफिट प्लस झाला वाहतूक होती पण मग पण तो त्यात पडतळ बस माल बरोबर. आणि मग आता सध्या किती गाय आहे आपल्या गोठ्यामध्ये? आपल्याकडे मोठ्या 40 गाई आहेत हा हा. आणि कालोडी 25 आहेत. सगळ्या ब्रिडिंगच्याच कालवड आहेत. सगळ्या ब्रिडिंगचे आहे टोटल. आणि मग आपण घरीच तयार केलेले आहेत. घरी तयार केला सगळा. आणि ज्यावेळेस तुम्ही मग ज्या विकत गाय आणल्या होत्या हा. त्या सेल करून टाकल्या का? सोशल केला. ओके ओके ओके. आणि मग आता यामध्ये सध्या तुमचं आता दूध वगैरे किती लिटर चालू आहे? आता आपलं 700 लिटर दूध चालू आहे. त्यामध्ये मिल्किंग आपल्याकडे आता 27 गाई आहेत. 27 गायमध्ये 7 गाय आता ड्राय करायला आहेत. म्हणजे 6 महिना संपला त्याला, मग 7वाला गेला आणि 20 गाय मिल्किंगला आहे. 20 पैकी हाईस्ट मिल्किंगला 9 गाई आहेत. बाकीच्या ज्या 11 आहेत ताज्या जणलेल्या आहेत. ताज्या, जे 11 गाय आहेत मग त्या 2.5-3 महिन्याच्या कारण अशा आहेत. ओके ओके. आणि मग यांचं आता चाऱ्याचं नियोजन तर मुरगाचं झालं मुरघास. तुमचं. हो. खाद्याचं नियोजन कसं करता तुम्ही? खाद्य आपण एक पर लिटरला 300 ग्रॅम खाद्य देतो त्या गाईला ओके. आणि बॉडी वेटला 1-1.5 किलो खाद्य आपण देतो. म्हणजे त्या Body नुसार. खाद्यामध्ये मग काय काय वापरता? त्यामध्ये मिनरल मिक्सचर आहे हम्म. हिंदुस्थानचं कांडी वगैरे? आणि कांडीमध्ये हिंदुस्थानचं आपलं नवरत्न आहे. हा ते नवरत्न ज्या गाई 40 लिटरच्या प्लस आहेत त्यांना नवरत्न आहे. हा. आणि 40च्या आतल्या ज्या आहेत 30-35 वाल्या ज्या आहेत तिच्या प्लस आहे सगळ्या आपल्याकडे. आणि त्या 30-35 वाल्यानं मग रत्नराजी. ओके ओके. आणि ज्या 40च्या प्लस आहेत त्यांना मका भाडा आणि सरकी 1-1 किलो ती पण आहे. आता आपल्या गोट्यात एचएफ आहे मला दिसताना जर हो. पण दिसताय गिर पण दिसतंय. हो यांचं मिल्किंग तुम्ही सेपरेट करता का? हो. गिरचं मिल्किंग जे आहे हा. ते अलग आहे. गिरचं मिल्किंग फक्त आपल्याला घरी दूध खाण्यासाठी, घरी व्यवस्थित तूप बनवण्यासाठी हम्म. आणि तूप आपण सेल करतो. गिरचं जे आहे म्हणजे साईड तुमचं काही प्रोडक्शन बनवतो की? हो तूप बनवतो आपण. फक्त तूप का? तूप तूप फक्त काही बाकी पनीर नाही, वगैरे काही काही बनवत नाही तूप बनवतो. आणि मग याच्यासाठी आता माणूस बळ किती लावलेले आहे तुम्ही? माणसं आपल्या गोठ्यामध्ये 2च माणसं काम करतात. हा. 2च. म्हणजे बाहेरचे? हो भैया 2च. ओके. त्यांनी मुरगास काढून आणणे, हा दूध आणून ठेवणे, हा. गाय वॉशिंग करणे, त्यानंतर चारा टाकणे, दूध काढणे, हे सगळं काम त्यांचं. ओके ओके. आणि मग यात आता सकाळचं नियोजन आणि संध्याकाळचं नियोजन कसं असतं? सकाळी 4 वाजता काम चालू होतं गोठ्यामध्ये. या सर्व इथंच असतात. हम्म. त्यावेळेस मग सॉरी ते काय आता या सगळ्या काही संध्याकाळी बाहेर जातात. हा 4ला गेट ओपन हा. होतं. गेट ओपन झाल्यानंतर गाय आत येतात. आत आल्यानंतर इथं चारा टाकला जातो पूर्ण गायला हा पूर्ण. हा. त्यामध्ये भुसा आणि मुरगास मिक्स केला जातो. हा. TMR करून तिथे मार करून मिक्स केला जातो आणि तो चारा या गावांवर टाकला जातो. तो टाकला इकडे मिल्किंग भरले आपलं. इकडे मिल्किंग हो. सेक्टर आहे का? ही जर्सीची ना? जर्सी. ही ब्रिडिंगचीच आहे का? हो ब्रिडिंग. यात तुमच्या बऱ्याचशा जुन्या पण गाय असतील ना तुम्ही ज्या आधी सांभाळल्या होत्या? आहेत 5-6 गाय आहेत. 5-7 गाय आहेत अजून. इकडे या दुधासाठी Milking आहेत, हो. तिथं वन टाइम 6 गाय दुधल्या जातात. इथं वन टाइम 6 गाय उडल्या जातात पण एका टायमाला आपल्याकडे 12 गाय आतमध्ये येतात. हा. मग 6 जातो प्लॉट येता जातो परत गाय आतमध्ये घ्यायची नाही. त्या गावांमध्ये गावाचा भुसा टाकला जातो खाली हा. गावाचा आणि त्यामध्ये मग वरती खाद्य पशु खाद्य. मग तेव्हाच ते मिल्किंग होऊन जातं हो त्यांचं. हो. म्हणजे मिल्किंग होईपर्यंत भुसा आणि खाद्य ते पूर्ण खातात. पूर्ण खातात त्या. हो. मग परत ह्या 6 झाल्या का दुसऱ्या 6? म्हणजे 12 बाहेर निघतात. हा म्हणजे one time 12 जातात. 12 6 मिल्किंग होत. ओके ओके. हा. बाहेर आल्या गेट ओपन केलं परत 12 आतमध्ये आणि मग हे आता किती वेळा करावं लागतं? 3 वेळेस करावं लागतं? 3दा. 3दा करावं लागतं असेल ना? आणि मग आता हे जे साफसफाई वगैरे तुम्ही ट्रॅक्टरने वगैरे ओढून घेता का? त्यात निवडून घेतो आपण. ओके ओके ओके. इथलं हे म्हणजे आता आतलं नियोजन केलेलं आहे तुम्ही? हो. तर शेतकरी मित्रांनो तुम्ही म्हणजे बघताय गायांचं हे आतलं नियोजन आहे. वरती फॉगर वगैरे चालू आहे. फॅन वगैरे पण लावलेले आहे गायांना. इथं व्यवस्थित जो थंडावा आहे तो झाला पाहिजे. उन्हाळ्यात गायांना गरमी पासून वाचण्यासाठी फार छान नियोजन केलेलं आहे. आपण तुम्हाला आता ओपन गोठा दाखवणार आहे. आणि ओपन गोठ्याबरोबरच इथं कालवडींसाठी सेपरेट सेक्शन केलेलं आहे. ब्रीडिंग प्रत्येक शेतकऱ्यांनी केली पाहिजे. पण ब्रीडिंग सोबतच ब्रीडिंगचं नियोजन कसं करावं याचं एकदम उत्तम उदाहरण तुम्हाला बघायला भेटेल. तुम्ही बघू शकता कालवडींसाठी सेपरेट नियोजन केलेलं आहे. 2-2 कालवडींसाठी कंपार्टमेंट बनवलेले बघू शकता. ह्या सगळ्या ब्रीडिंगच्याच काल हे कोणत्या कोणत्या आहेत आता सांगतील तुम्हाला? हो. यामध्ये जी कारवड आहे ही आरमाडाची कालवड आहे. तर ती एक आहे ती
ती एक आरमाड आहे. अजून एक आरमाडाची हा. कालवड आहे. अजून इथं या रोडीवर हा हा रोडिओची ही एक कालवड आहे रोडिओची. बाकी काय ना आणि ही ही ब्रूट आहे. रोड आहे. तुम्ही बघू शकता ती आतमध्ये ती ब्रूटची कालवड आहे. आणि एक आता तर हे जे ब्रिडिंगच्या ज्या कालवडी आहे त्यांचं हे नियोजन केलेलं आहे. ही जी आहे ही आता आरमाडाची ही आरमाडाची का ही गाभण आहे का? 3 महिने गाभण आहे आता आदत आहे. ही आरमाडाची कालवड आहे. हिला कोणता ओळ भरलेला आहे आता आपण आता हिला ना हिला आता ब्रूड भरेल. ही आरमाडाची कालवड आहे. हिला ब्रूटनी ही आता 3 महिन्याची गाभण आहे आणि एकदम मॅनेजमेंट बघा तुम्हाला गाईचं कुठेही तब्येत तुम्हाला वगैरे तुम्ही बघू शकता. जे प्रॉपर मॅनेजमेंट म्हणतो आपण एकदम छान पद्धतीने केलेलं आहे. दूध उत्पादन करायचं तर अशा पद्धतीने केलं पाहिजे. कसं होतं जे स्मार्ट वर्क आहे ते फार महत्वाचं आहे. आज काय होतं बरेचसे शेतकरी दूध धंदा करत असतात पण नियोजन नसल्यामुळं काय होतं वर्ष 2 वर्ष ते लॉस मध्ये जातात. नक्कीच. आणि काय होतं सोशल मीडियावर पण बघून आहे ना दूध धंदा करणारे लई आहे. सोशल मीडिया धंदा नाही घ्या जो प्रत्येक अनुभव घेईल. खेड्यावर बघून करणारा बिलकुल. हा धंदा नाही. याला की कष्ट आहे ते तुम्हाला करावंच लागतं. इथं आज करू उद्या करू रेंगाळलेलं काम इथं चालतच नाही. करायला ते लगेच लागतं. तुम्ही कोणती काय दाखवत होते ही इथं ऑर्डर केला नंबर आला आज ही ना इथं हा तर ही गाई आहे ही मिलिंद भाऊंनी पंजाबला पाठवलेली होती. तिथे कॉन्सर्ट झाली होती तिथे तिचा नंबर आलेला आहे. मी प्रॉपर व्हिडिओ मध्ये टाकून दिल त्या गाईचा. तुम्ही नक्की बघा. म्हणजे खरंच आज बघा तुम्ही आज आपण इथं आपल्या अकोले तालुक्यामधून पूर्ण महाराष्ट्रभर आपलं नाव होते. ही खरंच एक अभिमानाची गोष्ट आहे. नक्कीच. आणि ओपन गोठ्याचं नियोजन जर तुम्ही बघितलं ते किती गुंठ्यात केलेलं आहे ओपन गोठ्याचं नियोजन? ही पूर्ण 1.5 एकर मध्ये आहे सगळं. 1.5 एकर मध्ये ओपन गोठा केलेला आहे. म्हणजे एकदम मॅनेजमेंट जर बघायची असेल तुम्हाला तर एकदा यांच्या गोठ्याला नक्की व्हिजिट करा. प्रॉपर सगळ्या गोष्टी केलेल्या आहे. ओपन गोठ्यामध्ये आता ह्या गाया संध्याकाळी रात्रभर इथं असतात. येतात हा रात्री इथं बसतात. रात्रभर पूर्ण इथे ह्या गोठ्यात असतो. हो. आणि मग आता उन्हामुळे आपण त्याला आतमध्ये ठेवलं पुण्यामध्ये आपलं फोगर चालू सिस्टम चालू सगळी फॅन चालू. आणि मग हिवाळ्यात दिवसभर राहत असतील. नाही हिवाळ्यात संध्याकाळी आतमध्ये घ्यायच्या. हा. यावेळेस आता आपल्या गोट्यात काम बाकी आहे. हा. इथं सेंटरला आहे ना प्लॅटफॉर्म आहे मध्ये सेंटरला हा हा इकडनं परत 30 फुट शेड आहे. हा. हे जे कंपाऊंड दिसतंय हा. याच्या बाहेर आपण गाय वॉशिंगला करतोय तिथपर्यंत. ओके ओके आणि तिथून वॉशिंग झाल्या इकडे मिल्किंग बारला करतोय गाई म्हणजे इकडनं इकडून इकडं वॉल लावू. होणार हा. आणि मग ते आत In and out. हो ओके ओके म्हणजे प्रॉपर बाकी आपलं. हो, हो. आणि इकडे जे आहे ते आता ड्राय गाई आणि गाभण कालवडी तिकडे. ह्या आता इकडं ज्या ह्या पार्टिशन मध्ये तुम्हाला काही दिसत आहे ह्या काही गाभण आहे हो. काही ड्राय आहे म्हणजे ज्या मिल्किंगला नसतात नाही येतात ते आता प्रॉपर इकडे इकडे. त्यांचं नियोजन केलेलं आहे. तर ह्या धरून सगळ्या किती गाय आहेत आपल्याकडे? सगळ्या 65 गाई जातात आपल्याकडे. सगळ्या 65 गायी आहेत आपल्याकडे. तर त्यांचं नियोजन मिलिंद भाऊने एकदम छान पद्धतीने केलेलं आहे. ओपन गोठा जर तुम्ही बघितला मुरगासाचा खड्डा दाखवतो तुम्हाला एकदम प्रॉपर मुरगासाचा जो खड्डा आहे तो मिलिंद भाऊंनी केलेला आहे. मिलिंद भाऊ तो खड्डा किती टनेचा केलेला आहे तुम्ही? 1-2 टनेचा 1-1.5 टनेचा आहे. 2 खड्डे आहेत का? 2 खड्डे. आणि मग मका वगैरे बाहेरून खरेदी करता का कसं करता? मका हे मारून खरेदी करतो. आपण काय केलंय बाकीचा याच्यावरती खर्च कमी करून मुरगा असा जोर दिलाय. म्हणजे आज रोजी आपण महाराष्ट्रातले गोठे बघितले तर आपल्याकडे 10 गायीं मागे एक भैया काम करतो हा ओके एकंदरीत. हा. तो चारा आणतो त्याची कडबाकुटी करतो तो गायींना घालतो. माझं नियोजन कसं आहे की जर 10 गायींनी एक भाई आहे तर माझ्या आज 65-70 गायी आहेत तर मग 7 भाई कामाला लागणार. हा. साधारण त्यांचा पेमेंट जर काढला आपण सरासरी तर 1,10,000 मंथली पेमेंट जातं ओके तेवढ्या बायांचं. मग माझं नियोजन काय आहे मी 2 माणसांनी हँडलिंग करतोय. हा. माझे 8 माणसं वाचताय फक्त चाऱ्यामुळे? हो. फक्त चाऱ्याचं नियोजन 100%. केलं तर माणसं कमी लागतं डायरेक्ट नाही? मी उत्पादकांनी सांगू शकतो किंवा तुम्ही जेवढं मनुष्य कमी होईल तुम्ही ओपन गोठा करा तेवढं प्रॉफिट मिल्किंग बारला करा. हा. आणि मिल्किंग बारला आपण सांगणार नाही की तुम्ही एखाद्या कंपनीत आणा मग उभं करा तुम्ही खर्च करू नका तुम्ही घरी बनवा. असं नाही का तुम्ही केलंच पाहिजे कोणत्या कंपनीत आणलंच पाहिजे असं नाही तुम्ही घरी बनवा. घरी बनवा नाही का? हो. आणि मग हे जे मुरगासाचं नियोजन वगैरे तुम्ही केलंय हो. हे तुम्ही पहिल्यापासून केलंय का हे नंतरचा जो खड्डा आहे तो आता केलेला आहे कधी? नाही हे 2022 पासून 2022 पासून दोन्ही खड्डे आहेत का? हो ते चालू आहे. पहिला खड्डा येत होता आपला छोटासा. पहिले इथं होता का? हो इथं होता. आणि हे नियोजन वगैरे करताना मग तुम्ही कोणाचं मार्गदर्शन घेतलं का कसं केलं? नाही मग हे तुम्ही कसं डोकं कसं आलं तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी करायच्या? हे करताय ना पंजाबची व्हिडिओ बघितले. पंजाबचं कसं आहे पंजाबला जाऊन आले तुम्ही? नाही आमच्याकडे बाकीचे मित्र बरोबर आमचा तालुक्यात राऊर तालुक्यामध्ये जयराम खपके असतील रविवाशे
हा. मग यांचं थोडंफार मार्गदर्शन आपल्याला लाभलं किंवा त्यांचे पण खड्डे काय नव्हते, पण बुवा त्यांनी चांगले एवढे बघितलेले होते आतापर्यंत. आणि मुरघासात बॅगेत भरलं तरी जास्त मेंटेनन्स. मग मुरगाची एक बॅग जी आहे ती आहे 350 रुपयाला. त्याचा इनर जो आहे तो आहे साधारण एक 900 रुपये काय असेल तो प्लस मायनस. हा हा हा. मग हा 400-500 रुपयाला खर्च आणि 1000 रुपये भरायचा खर्च तिकडे नको. तिकडनं जायचं. मग हा खर्च जो आहे ना आपला बॅगेचा ती कॉस्टिंग म्हणजे 1600 ते 1800 रुपये बॅग नुसती भरायला एक बॅग भरायला. हा हा हा. आणि वरून तारा नाही द्या. 500 किलोच्या वर तारा भरत बसत नाही त्या बॅग मध्ये. नाही बसत. पण ती कॉस्टिंग शेतकऱ्याला आहे ना 6 ते 7 रुपये किलो जातो. आणि तो काढायला टाइम लागतो. काढायला टाइम आणि लिकेजचं प्रमाण जास्त. आणि आपला हा जो मुरगास आहे ना आपला एक साधारण 4-4.5 रुपये पॅक होतो. 4-4.5 रुपये किलो मध्ये पॅक होतो. पॅक. मग हे घरच्याच ट्रॅक्टरने वगैरे करता का कसं करता? नाही, बाहेर ट्रॅक्टर लागतं त्याला वायला आणि तो प्रेसिंगला घराचा ट्रॅक्टर असतो. नंतर वरती आल्यानंतर जेसीबी. मुरघास एकदम चांगल्या पद्धतीचं तयार झालेला आहे. आता याला हा, किती दिवस झाले भरून? याला 3 महिने झाले, 4 महिने झाले. 3 ते 4 महिने झालेले हो. याला. आणि हा किती दिवसापर्यंत चांगला राहतो? त्याला काहीच होत नाही. जोपर्यंत आपण कटिंग गोष्टी करतोय, आता हा लेअर आहे ना, हा. हा एवढा कट केलाय, तर उद्या कटिंग करता आपण इथून इकडे करणार एवढा 6 इंचाचा लेअर, हा बरोबर 6 इंचाचा 8 इंचाचा लेअर तेवढं कटिंग करता. हा नाही पाहिजे, पहिलं थोडस वाळलं चुकलं तर त्याला काय चल नाही फरक घालत. पडत. काही नाही होत. आणि हा किती टनेजचा आहे? हा 200चा तो 150चा आहे. तो 150 टनेजचा हो. आहे का? आता हा जो गड्डा आहे आपला हा ऑगस्ट पर्यंत जाईल. ऑगस्ट पर्यंत हो. चारायचं नियोजन आहे याच्यात. ये. हा. आणि तो गड्डा ऑगस्ट नंतर स्पेअरला आहे. मग हा एकदा संपलं परत याच्यात लगेच भरून घ्यायचा. भरून घ्यायचं हा. लगेच. खूप छान नियोजन केलेलं आहे मिलिंद भाऊंनी. आणि म्हणजे खरंच एक आदर्शच त्यांनी ठेवलाय सगळ्यांपुढं. कारण बघू शकता तुम्ही 60 ते 65 गायांचं नियोजन मिलिंद भाऊंनी केलेलं आहे. एकदम चांगल्या पद्धतीने मिलिंद भाऊंनी नियोजन केलेलं आहे. आणि जर तुम्हाला काही त्यांचं मार्गदर्शन लागत असेल तर मी खाली मोबाईल नंबर पण टाकतो, तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. आणि तुम्हाला ज्या गाईचा नंबर आला तो मी व्हिडिओ शेवटला दाखवून देईल. धन्यवाद.